हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चॅनल लर्न वेल बेसिक. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये SSC बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025च्या दिनांक 1 मार्च 2025 रोजी झालेल्या इंग्लिश विषयाच्या पेपरची उत्तरे कशा प्रकारे असू शकतील हे या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, असे अनेक शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सुरू करूयात. क्वेश्चन 1A, डू ॲज डिरेक्टेड. त्यातला उपप्रश्न 1. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. या ठिकाणी फर्स्ट आहे वर्ड ब्रेव. ए हे लेटर या ठिकाणी मिस झालेलं आहे, पहा, BRAVE. सेकंड TEACH, ई हे लेटर या ठिकाणी मिस झालेलं आहे. थर्ड बॉक्सर आहे शब्द BOXER, ई हे लेटर मिस आहे. फोर्थ फेथ हा शब्द आहे FAITH, आय हे लेटर या ठिकाणी मिस झालेलं आहे. सेकंड पहा, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. फर्स्ट त्याची करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर लागेल अट्रॅक्टिव्ह, बोनफायर, ऑप्टिमिस्टिक, र्युमर. सेकंडची करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर येईल पॅटर, पीपल, पॉकेट, वॉटर. थर्ड पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. या ठिकाणी अशा पद्धतीनं पंक्च्युएशन मार्क्स आपल्याला भरता येतील. द बर्ड रिप्लायड, द साठी कॅपिटल, रिप्लायड नंतर कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर, आय कॅपिटल, आणि फायर नंतर पूर्णविराम फुलस्टॉप आणि दुहेरा अवतरण चिन्ह पूर्ण करायचं आहे. सेकंड हाऊस दॅट सेड नाथू. हाऊस दॅट हे डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये येईल, क्वेश्चन मार्क येईल शेवटी, H कॅपिटल, W नंतर अपास्ट्रॉफी, त्याच्यानंतर हाऊस दॅट नंतर क्वेश्चन मार्क, सेड नातू नंतर फुल स्टॉप. फोर्थ मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द वर्ड. म्हटलं आहे रेन वॉटर हा शब्द दिला आहे, तर अशा पद्धतीनं आपण यातले लेटर्स घेऊन शब्द तयार करू शकतो. रेन, वॉटर, ईट, एट, टी, विंटर, वेट, वेटर, एटसेट्रा. फिफ्थ राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. गार्डनसाठी रिलेटेड वर्ड्स लिहायचे, तर प्रिटी, लवली, क्लीन, ग्रीन, फाईन, नाईस वगैरे शब्द आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर 6 कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. टायगर नंतर आपण रोड, डॉग, गोट, टॉर्टाइज वगैरे शब्द लावून वर्ड चेन कंप्लीट करू शकतो. तुम्ही अजून वेगळे शब्द लावू शकता. B, डू ॲज डिरेक्टेड, अटेम्प्ट एनीवन म्हटलं आहे, त्यातला A, मेक ए मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज इन्स्टेड ऑफ. इन्स्टेड ऑफ ही फ्रेज घेऊन तुम्हाला वाक्य तयार करायचं आहे. मी तयार केलेलं वाक्य पहा, वाय आर यू कीपिंग क्वाईट इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन, क्वेश्चन मार्क. तुम्ही अजून वेगळंही वाक्य तयार करू शकता. त्याला RIB, ॲड ए क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. माय अंकल फाउंड ए बेबी, तर आपण क्लॉज जोडू शकतो. माय अंकल फाउंड अ बेबी विच वॉज व्हेरी क्यूट, किंवा तुम्ही अजून वेगळं या ठिकाणी क्लॉज जोडू शकता. सेकंड अटेम्प्ट एनीवन, ॲड ए प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स म्हटले. पॉसिबलला आपण प्रिफिक्स लावू शकतो, इम्पॉसिबल हा शब्द तयार होईल. त्याचप्रमाणे TY हा सफिक्सही लावू शकतो, पॉसिबिलिटी हा शब्द तयार होईल. अपॉइंटला आपण सफिक्स लावू शकतो, मेंट, अपॉइंटमेंट हा शब्द तयार होईल. आणि प्रिफिक्स लावू शकतो, डिसअपॉइंट हा शब्द तयार होईल. त्यानंतर त्याला RIB, मेक ए मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. पॉसिबल, मी तयार केलेलं वाक्य पहा, इट इज नॉट पॉसिबल टू विन दिस गेम. तुम्ही वेगळे तयार करू शकता. अपॉइंट द न्यू क्लर्क. क्वेश्चन 2A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. त्यातला A1 पहा, राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. त्यातला फर्स्ट, रामलाल हॅड 4 सन्स अँड 3 डॉटर्स. हे स्टेटमेंट फॉल्स आहे. सेकंड, द मिनिंग ऑफ भोली इज सिम्पलटन, ट्रू आहे. भोली हॅड अन अटॅक ऑफ स्मॉलपॉक्स, ट्रू आहे. फोर्थ, भोली हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑन हर हेड, ट्रू आहे. A2 पहा, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर ऑफ अकरन्स म्हटलंय. तर करेक्ट ऑर्डर येईल पहा. फर्स्ट येईल, बोली हॅड
fallen off the cot on her head. Second ill, some part of Bholi's brain was damaged. Third ill, Bholi had an attack of smallpox. Fourth ill, Bholi's entire body was permanently disfigured by deep black pock marks. A3, write any 4 describing words from the passage. आपल्याला लिहिता येतील. Backward, black, prosperous, deep, entire, etc. A4, do as directed. त्यातला फर्स्ट, ॲट बर्थ द चाइल्ड वॉज फेअर अँड प्रिटी. तर आपल्याला रिराईट द सेंटेन्स युजिंग नॉट ओनली डॅश बट ऑल्सो म्हटलंय. ॲट बर्थ द चाइल्ड वॉज नॉट ओनली फेअर बट ऑल्सो प्रिटी असं आपल्याला लिहिता येईल. लिटल सुलेखा कुड नॉट स्पीक टिल शी वॉज 5. रिराईट द सेंटेन्स युजिंग अनेबल टू. तर आपल्याला असं लिहिता येईल उत्तराचं, लिटल सुलेखा वॉज अनेबल टू स्पीक टिल शी वॉज 5. त्यानंतर A5 आहे पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. याचं उत्तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहू शकता. बी पहा, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. B1, कंप्लीट द सेंटेन्सेस. अशा पद्धतीने वाक्य कंप्लीट करता येतील पहा. 1, द बुक स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर children of all ages. Second, the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. 3, it is also a known fact that mischievous kids are the most sensitive and loving people of all. Fourth, R.K. Narayan is a literary genius. त्यानंतर B2, complete the following web. क्वालिटीज ऑफ स्वामी लिहिता येतील, लविंग, सेन्सिटिव्ह, टेंडर, मिस्चियस. B3, मॅच द वर्ड्स इन कॉलम A विथ देअर मिनिंग्स इन कॉलम B. मिस्चियसला येईल नॉटी. इनकम्पासेसला येईल C, सर्कल्स अराउंड. कन्सर्नला येईल वरीड. किड्सला येईल चिल्ड्रन. B4, डू ॲज डिरेक्टेड. इट इज हार्ड टू इमॅजिन. मेक इट निगेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग म्हटलंय. इट इज नॉट इझी टू इमॅजिन असं आपल्याला लिहिता येईल उत्तर. सेकंड, R.K. नारायण डज ए ग्रेट जॉब कन्व्हिंग दॅट टू ऑल ऑफ अस. तर याचा करेक्ट क्वेश्चन टॅग येईल डझंट ही. B5 आहे पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. डू यू लाईक रिडिंग बुक्स, वाय. याचं उत्तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहू शकता. प्रत्येकाचं उत्तर या ठिकाणी वेगवेगळं असू शकेल. क्वेश्चन 3 आहे, रीड द फॉलोइंग स्टांजाज अँड डू द ॲक्टिव्हिटीज म्हटलंय. त्यातला A1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर इथं अशा पद्धतीने वाक्य आपल्याला कंप्लीट करता येतील. द पोएट्स फादर गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग. द पोएट आस्क फॉर सीड्स ऑफ मूनलाईट. द होल व्हिलेज गोज डेली टू द वर्क. द पोएट वॉन्ट्स टू सो सीड्स ऑन द साइड्स ऑफ द पाथ. A2 पहा, describe the route in the poem from the city to village. तर the route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies. अशा पद्धतीने आपण उत्तर लिहू शकतो. A3, write your own rhyming words for the following म्हटले. स्वतःचे रायमिंग वर्ड्स इथं तुम्ही लिहू शकता. लाईटला येईल साईट, फाईट, नाईट वगैरे. प्लाइजला येईल वाईज, राईज. त्यानंतर B, ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. स्टॉपिंग बाय वुड्स ऑन ए स्नोवी इव्हिनिंग. ही या ठिकाणी पोएम दिली ॲप्रिसिएशनसाठी. तर याचं टायटल लिहिता येईल स्टॉपिंग बाय वुड्स ऑन ए स्नोवी इव्हिनिंग. नेम ऑफ द पोएट रॉबर्ट फ्रॉस्ट. राईम स्कीम AABA. फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रेशन, रिपिटेशन वगैरे लिहिता येतील. थीम ऑर सेंट्रल आयडिया इन 2 to 3 लाईन्स म्हटलंय. तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात ती लिहू शकता. क्वेश्चन 4A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. A1, फिल इन द ब्लँक्स. पॉवर अँड फोर्स आर टिपिकल ऑफ द तांडवा किंवा तांडव. भरतनाट्यम वॉज डान्स्ड ॲज ए सोलो परफॉर्मन्स बाय देवदासीस. थर्ड, तांडव इज असोसिएटेड विथ शिवा. भरतनाट्यम इज द ओल्डेस्ट अँड मोस्ट पॉप्युलर डान्स फॉर्म ऑफ इंडिया. अशी उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहिता येतील. त्यानंतर A2, कंप्लीट द वेब डायग्रॅम.
मेन स्कूल्स ऑफ क्लासिकल डान्स फॉर्म्स आर भरतनाट्यम, कथकली, मणिपुरी, कथक वगैरे या ठिकाणी आपण शब्द लिहू शकतो. A3 फाइंड अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. अननोनला येईल नोन, ग्रुपला येईल सोलो, पुअरला रिच, नॅरोला ब्रॉड. त्यानंतर A4 डू ॲज डिरेक्टेड. त्यातला 1 भरतनाट्यम इज द मोस्ट पॉप्युलर डान्स फॉर्म ऑफ इंडिया, चेंज इंटू पॉझिटिव्ह डिग्री. तर याचं उत्तर लिहिता येईल नो अदर डान्स फॉर्म ऑफ इंडिया इज ॲज पॉप्युलर ॲज भरतनाट्यम. सेकंड, लेटर किंग्स अँड रिच पीपल लेंट देअर पॅट्रोनेज टू इट. तर रिराईट युजिंग ॲज वेल ॲज. याचं उत्तर लिहिता येईल लेटर किंग्स ॲज वेल ॲज रिच पीपल लेंट देअर पॅट्रोनेज टू इट. A5 पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. राईट एनी 4 बेनिफिट्स ऑफ डान्सिंग. तर याचं उत्तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहू शकता. B समरी रायटिंग आहे. या पॅसेजचं समरी रायटिंग ही तुम्ही स्वतःच्या शब्दामध्ये लिहू शकता. क्वेश्चन 5A लेटर रायटिंग आहे. या प्रश्नांची उत्तरही तुमची स्वतःची वेगवेगळी असू शकतात. रायटिंग स्किलमध्ये तुम्ही ते तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहू शकता. त्यानंतर क्वेश्चन 5B डायलॉग रायटिंग आहे. तो आपण पाहूया. B1 डायलॉग रायटिंग. प्रिपेअर ए डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्सेस. तर इथं आलेला जो सिक्वेन्स आहे तो कशा पद्धतीने राहील पहा डायलॉगचा. फर्स्ट येईल डू यू स्टडी एव्हरी डे. सेकंड येईल येस ऑफकोर्स. थर्ड येईल हाऊ डू यू प्लॅन युअर स्टडी. फोर्थ येईल आय वेकअप ॲट 5 AM इन द मॉर्निंग अँड स्टडी. त्यानंतर B कंप्लीट द डायलॉग. याही प्रश्नाची उत्तरं वेगवेगळी असू शकतात. उदाहरणादाखल मी इथं लिहिलेले उत्तर पहा. अनिकेत सेज डू यू लाईक पेट ॲनिमल्स. महेश सेज येस आय डू. अनिकेत सेज वाय डू यू लाईक पेट ॲनिमल्स. महेश सेज आय लाईक पेट ॲनिमल्स बिकॉज दे आर व्हेरी क्यूट अँड युजफुल फॉर अस. आता या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाचे वेगळे असू शकतात. C आहे राईट ए डायलॉग बिटवीन राम अँड श्याम ऑन द गिवन थीम. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये आणि कल्पकतेनं लिहू शकता. स्पीच रायटिंग B2 आहे. B2 स्पीच रायटिंग. याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहू शकता. क्वेश्चन 6 आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. नॉन व्हर्बल टू व्हर्बल. A1 नॉन व्हर्बल टू व्हर्बल आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहू शकाल. A2 आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. तर इथं रमेश आणि राधा. A2 आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ अँड कंप्लीट द गिवन टेबल. गिव ए सुटेबल टायटल टू इट म्हटले. इथं दिलेला जो टेबल आहे तो पॅरेग्राफच्या आधारे आपल्याला कंप्लीट करायचा आहे. मी अशा पद्धतीने केला आहे पहा. टायटल डिफरन्स बिटवीन रमेश अँड राधा. पॉईंट्स रमेश राधाचे. एज 16 years 13 years. क्लास 10th 7th. फेवरेट सब्जेक्ट मॅथ्स सायन्स. हॉबीज वॉचिंग मूवीज रीडिंग बुक्स गार्डनिंग अँड स्विमिंग. लाईक्स इटिंग फास्ट फूड आणि राधाचा येईल होममेड फूड. त्यानंतर गोल इन लाईफ तर टू बिकम ॲन इंजिनियर टू बिकम ए डॉक्टर. अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर B एक्सपांड द थीम. हा प्रश्न तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये पूर्ण करू शकता. B1 आणि B2. त्यानंतर क्वेश्चन 7 ट्रान्सलेशन. A आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. एनी 4 म्हटलं आहे. तर आपल्याला उत्तर लिहिता येईल जनरल म्हणजे साधारण किंवा सर्वसामान्य. अरायवल म्हणजे आगमन. त्यानंतर बेगर भिकारी. ऑनर सन्मान. पॅराडाईज स्वर्ग किंवा नंदनवन. मोमेंट चळवळ. B ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. एनी 2 म्हटलं आहे. त्यातला फर्स्ट प्लॅन्ट मोर ट्रीज इन द गार्डन. तर बागेत अधिक झाडे लावा असं आपल्याला ट्रान्सलेशन करता येईल. एव्हरीवन शूड टेक केअर ऑफ ट्रीज. प्रत्येकाने झाडांची काळजी घ्यायला हवी.
थर्ड, डोंट प्लग द फ्लावर्स, फुले तोडू नका. फोर्थ, सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ, झाडे वाचवा जीवन वाचवा. क्वेश्चन सी, ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स ऑर प्रोव्हर्ब्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. फर्स्ट, ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स, उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. सेकंड, माइट इज राईट, बळी तो कानपिळी. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, असे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.